हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि एक छानशी रीडिंग घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ स्वामी तुम्हाला देत आहेत, आणि असे कोणते कर्माज आहेत तुमचे जे आत्ता त्याची म्हणजे तुम्ही रिसीव्ह मोडमध्ये आलेले आहात आणि त्या कर्माचं फळ तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे, तुम्हाला मिळण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच हा एवढा मोठा मेसेज कनेक्ट झाला. तर बघूया येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ स्वामी तुम्हाला देत आहेत. आणि खूप छान असे मेसेजेस रिसीव्ह होतील असे एक हे आहे मला. तर खूप छान हे चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चॅनलला लाईक आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंग हवी असेल तर त्या नंबरवरून मला तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. द वर्ल्ड. येणाऱ्या 15 दिवसात स्वामी तुम्हाला तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ देणार आहेत. तर हेच द वर्ल्ड म्हणजेच तुमचा सगळं जग जिंकण्याचा जो अनुभव आहे तो येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे तुम्हाला अनुभवायला मिळेल. जे जे चांगले कर्माच आहे, जे कर्म तुम्ही केलंय, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक जी व्यक्ती खरंच तुमच्या समोर एक मदत किंवा एखाद्या आशेनं तुमच्याकडे बघते, त्या व्यक्तीसाठी, त्या लोकांसाठी तुम्ही सदैव तत्पर असता आणि त्याचंच हे फळ आहे. खरं तर हे कर्म आज तुमचे रिलीज होत आहेत. येणारे 15 दिवस म्हणजे तुम्ही जे सेवा करताय, सर्वांना मदत करताय, सर्वांसाठी मदतीसाठी सदैव उभे राहता, हे तुमच्या चांगले कर्माच आहेत. आणि ह्या चांगल्या कर्माचं फळच येणाऱ्या 15 दिवसात असे आश्चर्यकारक असे हे तुमच्या आयुष्यात घडताना तुम्हाला दिसतील आणि तुमचं जग बदलेल. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील तुमच्या घरामध्ये किंवा आसपास तुमच्या जवळच्या ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील, तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्यांच्या त्या तब्येतीमध्ये असेल किंवा ह्याच्यात तर एक खूप मोठा आमूलाग्र असा बदल होताना, आश्चर्यकारक असे त्यांच्यात ते बदल होताना तुम्हाला दिसतील. आणि खूप छान तुम्हाला असं वाटेल की खरंच एक जो विश्वास तुमचा स्वामींवर होता, तो विश्वास तुमचा जिंकताना येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला दिसतोय. कारण हा विश्वास म्हणजेच तुमची भक्ती आहे, तुमची सेवा, हा विश्वासच आहे. विश्वास काय आहे तर अमृत. जर आपण विश्वासानं, विष जरी असेल तर त्याचं अमृत होतं जर विश्वास असेल तर, आणि जर विश्वास नसेल तर ते अमृत असेल तरी सुद्धा त्याचं विष तयार होतं. याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. जो सारा खेळ चाललेला आहे, जी नियती आहे ती विश्वासावर टिकून आहे. आणि हा विश्वासच तुमचा जो आहे तो स्वामींवरचा विश्वास, आणि त्या विश्वासाची इथं हे आहे त्याचंच फळ तुम्हाला दिलं जाणार आहे. कारण त्या विश्वासावर तुम्ही पुढं आलेला आहात. त्या विश्वासावरच तुम्हाला किती कुणीही थांबवलं, कुणाला तुमच्या मार्गात अडथळे आणलेत, तुम्हाला त्रास दिलाय, तुमचं जे पद आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचलेले नाही आहात, तुम्हाला पाठीमागून त्रास देण्यात आला, किंवा अशी एनर्जी सुद्धा इथं मला दिसते की एका वैवाहिक आयुष्यात सुद्धा तुम्हाला तुमचं जे स्थान आहे, तुमचं जे हे आहे तिथून तुम्हाला बाजूला सुद्धा हे केलेलं असेल. तर असं मला जे इंट्युशन्स मला येतात मी त्याप्रमाणेच मेसेज तुम्हाला देत असते. तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या नात्यातले गैरसमज सुद्धा दूर होत आहेत. आणि हे तुम्ही जे कर्म, तुमचा विश्वास जो स्वामींवर होता, तुमचा विश्वास या नियतीवर, ह्या वेळेवर आणि तुमच्या कर्मावर जो तुमचा विश्वास होता, त्या विश्वासाचा इथं विजय आहे. आणि हेच द वर्ल्ड म्हणजे हेच आहे. आणि ह्याच्यासाठीच तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय. तुमच्यातली एक हाय प्रिस्टिज सारखी जी ऊर्जा आहे, जी एक गुरु म्हणून जे तत्व, तसं तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा खूप अशी वाढतीये. असं येणाऱ्या 15 दिवसात हेच स्वामी तुम्हाला फळ देत आहेत. कारण तुम्ही जे मेसेजेस असेल किंवा तुम्ही सर्वांसाठी जे काही करण्याचा प्रयत्न करताय, चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करताय, तुमचा ऑनलाईन काही हे असेल, टॅरो रीडर असाल, कॅन्डल वॅक्स रीडर असाल, किंवा तुम्ही दुसरे कुठलेही
चॅनल्स तुमचे असतील, यूट्यूबला किंवा बऱ्याच अशा ह्याच्यावर खूप असे चॅनल्स असतात तुमचे, ऑनलाईन तुम्ही असे काही चॅनल्स असतील किंवा तुम्ही ऑनलाईन काही बिझनेस करत असाल, तर त्यामध्ये सुद्धा खूप भरभराटी आणि खूप वाढ होताना इथं मला दिसते. कारण एक तुमचं जग, तुमचं एक चक्र असं ते फिरतंय आणि द वर्ल्ड म्हणजे एक पूर्ण झालेलं आहे, एक चक्रच पूर्ण झालेलं आहे. तुमची स्ट्रेंथ, तुमचे सगळं हे पूर्ण वाढते. इथं हा असा मेसेज आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच स्वामी. दमून पौर्णिमेचं एक हे आहेच. तर यामधले जे इंट्युशन्स आहेत, यामध्ये जी तुमची आकर्षणाची जी शक्ती आहे, अट्रॅक्शन पॉवर जी आहे, ती सुद्धा तुमची वाढली. तुमचे इंट्युशन्स हाय होत आहेत. तुम्हाला स्वप्नांच्या द्वारे बऱ्याच गोष्टी ज्या समजवल्या जात आहेत किंवा सांगितल्या जात आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. तर ते स्वप्नांवर थोडंसं तुम्हाला लक्ष देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे. आणि या 15 दिवसात हेच तुमच्या चांगल्या कर्माचं फळ म्हणजे तुम्हाला जे मेसेजेस दिले जातात, तुम्हाला जे सांगितलं जातं, तुम्हाला जे दाखवलं जातं, त्यावर विश्वास ठेवून तुम्ही पुढे जाताय. त्याचा सकारात्मक जो भाव आहे, जो पॉझिटिव्ह आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाताय. आणि तुमच्या कर्मावर तुमचं प्रेम आहे. तुमचे अगदी विश्वासानं, प्रामाणिकपणानं तुमचं कर्म ते तुम्ही पूर्ण करताय. आणि त्याच्याचसाठी म्हणूनच तुम्हाला इथं ह्या येणाऱ्या 15 दिवसात हे तुमचं जग बदलतंय. तुमचे जे चांगले कर्म तुम्ही केलेले आहेत, निरपेक्षपणे जे कर्म केलेले आहेत, त्या कर्मांचं इथं तुम्हाला फळ देत आहेत स्वामी. आणि स्वामींची खूप कृपा आहे तुमच्यावर, खूप म्हणजे खूपच ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला. कारण खूप तशी एनर्जी हे होते, खूप ब्लेस्ड आहात तुम्ही आणि खूप विश्वास आहे तुमचा स्वामींवर. आणि हा विश्वासच तुमच्या यशाचं पहिली जी गुरुकिल्ली आहे. जे आपल्याला काहीही मिळवायचं असेल, जिथं आपण पहिला पाऊल टाकतो, तिथंच ते विश्वासानं टाकलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीवरचा असू दे, एखाद्या एनर्जीवरचा असू दे, एखाद्या कामावरचा असू दे, कर्मावरचा असू दे, जिथं विश्वास नसेल तिथं कुठलंच नातं असेल किंवा कोणतंही काम असेल तर ते पूर्ण नाही होत. तर त्या विश्वास तुम्ही जो ठेवलेला आहे, तर त्या विश्वासाचा इथं विजय आहे. आणि म्हणूनच तुमच्या ह्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला दिलं जात आहे. थँक्यू सो मच द लवर्स. प्रेम आहे द लवर्स. येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ स्वामी तुम्हाला देत आहे, तुम्ही तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवताय, हे सुद्धा ब्लेसिंग्स आहेत, हे सुद्धा आशीर्वाद आहेत. आणि ज्यांचं खरंच वैवाहिक आयुष्यातलं, मी तर तुम्हाला तेच सांगितलं, वैवाहिक आयुष्यामध्ये असेल कोणतरी गैरसमज निर्माण तुमच्या आयुष्यामध्ये करत असेल, वैवाहिक आयुष्यामध्ये कोणीतरी गैरसमज निर्माण करत असेल, काही तुमच्या गैरसमजामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये हे पडलं असेल किंवा ब्रेकअपची सुद्धा इथं एनर्जी आहे, तर असं काही झालं असेल, तुमची नाती तुटलेली असतील गैरसमजामुळे, तर ते गैरसमज दूर होत आहेत. आणि अशक्य असं वाटलं होतं जे नातं पुन्हा एकदा जोडलं जाईल, अशक्य असं वाटलं होतं की जे नातं पुन्हा एकदा सुरू होईल, ते नातं पुन्हा एकदा बहरेल आणि ते असं फुलेल, असा आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत. हे हात म्हणजेच हे ब्लेसिंग्स आहेत आणि हे आशीर्वाद आहेत स्वामींचे. आणि तुमच्या नात्याला, तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं जे नातं आहे, तुमच्या पार्टनरबरोबर, ते नातं ब्लेस्ड करतायत. ते तुमच्या नात्यातले सगळे गैरसमज दूर करून ते सुद्धा ब्लेसिंग्स तुमच्यासाठी ते घेऊन येत आहेत. हे जे कर्म आहे, यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवलाय स्वामींवर, कारण तुम्ही अविश्वास दाखवला नाही तुमच्या नात्यांवर. किती सुद्धा तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये तोडलं गेलं, तुमचा विश्वास तोडला गेला, तुम्हाला म्हणजे कमीपणा सुद्धा दिला गेला, ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला त्रास झाला, हे नातं निभवताना सुद्धा त्रास झालाय, पण ही तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या खरेपणाची ही एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाय, असा स्वामींचा मेसेज आहे की ही प्रेमाची परीक्षा होती आणि त्या प्रेमाच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात. थँक्यू सो मच. खूप छान कार्ड्स आहेत. थँक्यू स्वामी. ज्यांना रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला हे मेसेज दिले जातील तेव्हाच ह्या रीडिंग्स तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला यातून मेसेजेस मिळतील. आपले हे रीडिंग्स अशा असतात, टाइमलेस असतात. कधीही ज्या वेळेस तुम्हाला मेसेज द्यायचा आहे तेव्हाच त्या तुमच्या समोर येतील, तुम्हाला ऐकावंसं वाटेल आणि ते तुमच्याशी रेझोनेटही होईल. सगळेच मेसेज सगळ्यांचे रेझोनेट नाही होणार, पण जे मेसेज ज्याच्या एनर्जीनुसार ते मेसेज त्यांना कनेक्ट होतील. थँक्यू सो मच. ऑफ सॉर्ट्स. एक नवी सुरुवात आहे तुमच्या नात्याची आणि तुमचं जे कर्माचं जे फळ आहे
ते फळ मिळाल्यावर एक नवीन जर्नी इथं सुरू होते, जी अबंडन्सची आहे. जे अबंडन्सची आहे, तुमच्या प्रेमाची सुरुवात आहे इथं. तुमच्या प्रेमाची सुरुवात आहे. थँक्यू सो मच स्वामी. येणाऱ्या 15 दिवसात एक चांगल्या कर्माचं तुमच्या फळ तुम्हाला स्वामी देत आहेत. तर कोणतं कर्म? हां, खरंच तुम्ही तुमच्या प्रेमाची जी वाट बघितलेली आहे, तो जे सॅक्रिफाईस केलेलं आहे. आज इथं मला सोलमेटची एनर्जी दिसते, ट्विन फ्लेम एनर्जी दिसते. जी एनर्जी अशी असते जी एकमेकांना धडक म्हणजे खूप हे असते. ते समोर त्या एनर्जीस आल्या तर खूप मोठं असं ब्लास्टसारखं अशी एनर्जी उत्पन्न होते. म्हणजे तशी ते जाणवतं ज्या वेळेला त्या एनर्जी समोर येतात. तर अशा एनर्जीची सुद्धा इथं ऊर्जा आहे. द लवर्स म्हणजे अशीच एनर्जी आहे आणि त्या एनर्जीवर तुम्ही एक स्वामींनी जो तुम्हाला मार्ग दाखवला किंवा याच्यामध्ये तुम्हाला ही एनर्जी खूप अशी अट्रॅक्ट करते किंवा जी प्रेमाची जी एनर्जी आहे ही तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते. मग ते आपण त्या अट्रॅक्शनवर आणि त्या प्रेमावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. हे आकर्षण नाही आहे, आकर्षण नाही तर हे प्रेम आहे अगदी समर्पणाचं, त्यागाचं आणि विश्वासाचं असं एक हे नातं आहे आणि ह्या नात्यावर तुमचा विश्वास आहे आणि ह्या विश्वासावरच हे नातं कितीही कुणीही तोडण्याचा किंवा तुम्हाला वेगळं करण्याचा, तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा कितीही कुणीही प्रयत्न केला तरीसुद्धा तुमच्या नात्यावर, तुमच्या पार्टनरवर, तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यावर रिलेशन्स जे आहे त्याच्यावर तुमचा विश्वास होता. म्हणूनच स्वामी तुम्हाला तुमच्या हे चांगलं जे कर्म आहे, तुम्ही जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचं तुम्हाला फळ देत आहे त्या 15 दिवसात. तुमच्या प्रेमामध्ये खूप असं हे म्हणजे एक सुख जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, जे मागत होता आणि जे आशीर्वाद मागत होता स्वामींकडून, हे लवकर म्हणजे हे व्हावं. गैरसमज जे आहेत तुमच्या नात्यामध्ये जे गैरसमज आहे ते दूर व्हावे. तुमचं मत कोण ऐकत नव्हतं तर ते मत सुद्धा तिथं तुमचं ऐकलं जातं. येणाऱ्या 15 दिवसात हेच गैरसमज तुमच्या आयुष्यातले दूर होतात. कारण ही एनर्जी मला खूप इथं हे होते की नात्यांमधले गैरसमज जेव्हा दूर होतात तेव्हाच एक नवीन बहर सुरू होतो आणि नवीन सुखाचा एक प्रवास सुरू होतो. तसा तुमचा सुखाचा हा प्रवास सुरू होते आणि जे खरंच मनापासून अगदी हृदयातून आपल्या जोडीदाराची, आपल्या पार्टनरच्या आयुष्यात एका जोडीदाराची वाट पाहत होते आणि एक आयुष्य अपूर्ण असं वाटत होतं की जोडीदार नसल्यामुळे किंवा आयुष्याचं एक परिपूर्ण वाटत नव्हतं, तर ते सुद्धा येणाऱ्या 15 दिवसात असे सुद्धा चमत्कारिक बदल किंवा फळ तुम्हाला मिळतील. चांगलं ह्या तुमच्या कर्माचं फळ सुद्धा तुम्हाला स्वामी देत आहेत की तुमच्या आयुष्यात एक तुमचा लाईफ पार्टनर जो तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, स्वामींकडून मागत होता की एक असा लाईफ पार्टनर जो तुमचं आयुष्य परिपूर्ण करेल, तुमच्या घराचं, तुमच्या संसाराचा गाडा पुढं नेईल, तुमच्या बरोबरीनं संसार करेल आणि सगळं जे काही आहे सुख समाधान, सुखादुःखात साथ देणारा असा जोडीदार तुम्ही मॅनिफेस्ट करत होता. जर इथं फेमिनाईन मेस्क्युलाईन दोन्हीही एनर्जी आहे तर ही एनर्जी तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि हे फळ तुम्हाला देतात. कारण हे विश्वासाचं फळ आहे, तुमच्या विश्वासाचं आहे. तुम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणूनच हे फळ तुम्हाला दिलं जाते. थँक्यू सो मच. येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ स्वामी तुम्हाला देत आहे. येणाऱ्या 15 दिवसात चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच विश्वास. ह्या सगळ्या एवढ्या ह्याच्यामध्ये हेच दिसत होतं. तुमचे चांगले कर्म तर तुम्ही करतच गेलाय. तुमच्या कर्मावर तर तुमचं खूप प्रेम आहे, विश्वास आहे आणि हे सगळं आहेच, पण स्वामींवर खूप विश्वास आहे तुमचा. खूप विश्वास. अशी एक अदृश्य शक्ती आहे जी तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि ती तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्हाला ती रस्ता दाखवते, मार्ग दाखवते सकारात्मकतेचा, चांगला आणि जो पॉझिटिव्ह मार्ग आहे, सत्कर्माचा आहे, सेवेचा आहे आणि सत्कार्याचा जो मार्ग आहे तो ती दाखवते आणि ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि त्या मार्गावर तुम्ही पुढे गेलेले आहात. हरला नाही. तुम्हाला असं इथं वाटलं नाही की आता जे एका नात्यात गैरसमज झाले, हे झालं तर हे नातं संपलं आणि आता सगळं संपले असं तुम्हाला वाटलं नाही. तर त्या संपण्यातून सुद्धा एक नवीन आयुष्य, एक नवीन पालवी, एक नवीन काहीतरी सुरू होईल अशी एक आशा तुमच्या मनामध्ये होती आणि ती आशा आणि तेच फळ, जे विश्वास तुम्ही ठेवला त्या विश्वासाचंच फळ इथं तुम्हाला स्वामी देतात आणि हे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये हे तुम्हाला नक्कीच म्हणजे लक्षात येईल आणि ज्यांच्याशी खरंच ते रेझोनेट होईल किंवा ज्यांच्या असं हे काही
बदल तुम्हाला जाणवतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. थँक्यू सो मच. रिलीज करतायत एक रिलीज हे होतं तुमच्या आयुष्यात. मला असं वाटते इथं ही एनर्जी दिसते की तुमचं पास्ट लाईफमध्ये ब्रेकअप झालेलं आहे. म्हणजे काय माहिती, पण ही अशीच एनर्जी मला पिक होते. पास्ट लाईफमध्ये तुमचं ब्रेकअप आहे, तुमचं नातं तुटलेलं आहे आणि गैरसमजामुळे असेल किंवा कशानेही तुमचं हे नातं हे झालेलं आहे. तुम्हाला कोणीतरी सोडून गेलेलं असेल तर खूप अशा म्हणजे अशा एनर्जीमध्ये तुम्ही राहिला होता की स्वतःला तुम्ही बंद करून घेतले होते. तुमचं हृदय, तुमचे कान, डोळे असं म्हणजे हे बघायचं नाही किंवा तुम्ही ते प्रेम जे तुमच्याकडे येत होतं ते तुम्ही स्वीकारत नव्हता. तुम्ही रिसीव्ह मोडमध्ये नव्हता. मी पहिलेच तुम्हाला इथं मेसेज दिला की तुम्ही रिसीव्ह मोडमध्ये येताय येणाऱ्या 15 दिवसात. तर हे प्रेम अबंडन्स तुमच्याकडे येतोय, कारण तुम्ही ह्याच्यानंतर हे जे वादळ तुमच्या आयुष्यात आलेलं आहे, ह्या वादळानंतर तुम्ही स्वतःला खूप वेळ दिलेला आहे. स्वतःला खूप वेळ दिला, स्वतःवर खूप काम केले, योग केले, ध्यान केले, मेडिटेशन केले, विश्वास ठेवलाय परमेश्वरावर, स्वतःला प्रूव्ह केले, स्वतःचे ठामपणे उभे राहिला. ह्या सगळ्या एनर्जीतून बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडलाय, कारण स्वामींवर तुमचा विश्वास होता आणि अशा हरवलेल्या वादळातून ते तुम्हाला बाहेर काढतायत आणि हेच फळ तुम्हाला देत आहेत. कारण तुमच्यासाठी असा जोडीदार जो तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, जो तुमच्यासारखा आहे, तुम्हाला सांभाळणारा, तुम्हाला सावरणारी असेल, ते तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्ही जे मागताय ते स्वामी तुम्हाला देत आहेत. कारण ह्या वादळाशी झुंज केलेली आहे तुम्ही. ह्या वादळातून तुम्ही बाहेर पडलेले आहात स्वामींच्या विश्वासावर आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला हे फळ देत आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ही नात्यांची भरभराट जी आहे, प्रेमाची भरभराट जी आहे, प्रेमाची उधळण जी ती करतायत स्वामी. आणि हेच तुमचं जे चांगलं कर्म आहे तेच तुमच्या ह्या कर्माचं तुम्हाला फळ देत आहेत. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप असं स्वतःला म्हणजे फळांनी तर ते फळांचंच हे आहे. येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ स्वामी तुम्हाला देत आहेत. तर हेच तुम्हाला फळ, हे फ्रूट मिळण्याची वेळ आलेली आहे, हे फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. हे तुमच्या जवळ असलं किंवा आसपास असलं तरीसुद्धा त्याचं एक जे जवळून ते अनुभवणं हे तुमच्याकडं नव्हतं. तुम्ही ते बघत होता, निहाळत होता, कळत होतं, पण ते तुम्हाला मिळत नव्हतं. तर ते मिळण्याची ही वेळ आलेली आहे. तुम्ही विश्वास ठेवलाय परमेश्वरावर. तुमच्यातली जी इथं हरवलेली जी सोल होती ती वादळात हरवलेली होती आणि तिचं हार्ट चक्र ब्लॉक होतं पूर्ण. त्यामुळे ते जे काय प्रेम येते, अबंडन्स येते, तर ती स्वीकार करत नव्हती. ते तुम्ही स्वीकार करताय आता आणि तुमच्या आयुष्यातली ही सगळी एनर्जी बाहेर जाते. ह्या एनर्जीमधून तुम्ही असे बाहेर येत आहे, एका अशा पॉवरफुल आणि स्ट्रॉंग एनर्जीमध्ये बाहेर येत आहे आणि रिसीव्ह करताय सुखही रिसीव्ह करताय, प्रेम रिसीव्ह करताय, समृद्धी रिसीव्ह करताय. कारण आतापर्यंत ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही इनबॅलन्स झालेला होता, कारण ही अशी वादळाची एनर्जी होती. जे काही येतील ते संकट समोर म्हणजे असे प्रसंग येत नव्हते की ज्यामध्ये तुम्हाला समाधान वाटेल, तर अडवण्याचा, तुम्हाला थांबवण्याचेच प्रयत्न तिथे केले जात होते. तर ते सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला स्वामी बाहेर काढतायत, कारण तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवलाय आणि ह्या विश्वासाची जीत आहे. आणि हा बॅलन्स तुम्हाला बॅलन्स केले, कारण इनबॅलन्स होता, इनबॅलन्सची ऊर्जा होती आणि त्या इनबॅलन्सची ऊर्जा असल्यामुळे तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा हे कळत नव्हता आणि तुम्ही रिसीव्ह करत नव्हता. जे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत, जे सुख तुमच्याकडे येते, जे प्रेम तुमच्याकडे येते, ते तुम्ही रिसीव्ह करत नव्हता. आता तुम्ही इनबॅलन्स असल्यामुळे तर इथं बॅलन्स होत आहे तुम्ही. आणि जे प्रेम तुमच्याकडे येते खूप आतुरतेनं, जसं तुम्ही तुमच्या कसं असते, ज्या गोष्टी विधिलिखित असतात त्या होत असतात, जसं तुम्ही तुमच्यासाठी एखादा पार्टनर मॅनिफेस्ट करताय, तर तो पार्टनरही तुमच्यासारखीच एखादी सोल मॅनिफेस्ट करत असतो आणि तीच एनर्जी सोलमेट किंवा ट्विन फ्लेमची असते, जी अर्धी दोन्ही एनर्जीज अशा आहे, ही ती एकच एनर्जी असते, फक्त दोन ह्याच्यामध्ये विभागलेली असते आणि त्याच एनर्जी समोर येतात. आणि अशी ही तुमची येणाऱ्या 15 दिवसात ह्या एनर्जीज तुमच्या ह्याच्यामध्ये असतील. आणि मी तुम्हाला सांगेन, ही एनर्जी ही प्रेमाचीच आहे. मला हे खूप मेसेजेस असे कनेक्ट होत होते, म्हणूनच हे झालं. आणि श्रीराधांचा आशीर्वाद आहे, तर ही एनर्जीच प्रेमाची आहे, त्यामुळं इथं श्रीराधांचं काळच असणं प्रश्नच नाही. आणि बघा, हे तुमच्या नात्यात हार्मोनी आहे, हिलिंग आहे, प्रेम, तुमचं जे प्रेम आहे, जे तुम्ही हार्ट चक्र ब्लॉक असल्यामुळे प्रेम आत तुमचं लपलेलं होतं, दडलेलं होतं, तर ते दडलेलं लपलेलं प्रेम
पुन्हा एकदा बाहेर निघते आणि तुमच्या आयुष्यात अबंडन्स घेऊन येत आहेत. जे प्रेम तुमच्या आयुष्यात येण्यासाठी खूप तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता, तर ते कर्म, तुमचं जे कर्म, चांगले कर्म जे आहेत, विश्वास स्वामींवर ठेवलेला आहे, तर त्या चांगल्या कर्माचंच फळ इथं मिळते. तुमचं प्रेम असेल, तुमचं रिलेशनशिप असेल किंवा तुमचं वैवाहिक आयुष्य असेल, तुमच्या नात्यातलं प्रेम असेल, तर त्या प्रेमाची उधळण येणाऱ्या 15 दिवसात दिसते. स्वामी तुम्हाला हे फळ देत आहेत. हे प्रेमाचं जे तुम्ही डिझर्व करताय, कारण तुम्ही खूप प्रेमळ आणि खूप अशी पॉझिटिव्ह सकारात्मक सोल आहात आणि स्वामींवर तुमचा विश्वास आहे, खूप विश्वास आहे. आणि प्रेम कधीही अपूर्ण ठेवण्यासाठी होत नाही, ते पूर्णत्वास जातं. फक्त त्या पूर्णत्वास जाऊपर्यंत आपण त्या परीक्षेसाठी उतरायचं असतं. तुम्ही नक्कीच त्या परीक्षेमध्ये पास झालेले आहात, असा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे. मला जे इंट्युएशन्स येतात किंवा मला जे मेसेजेस दिले जातात तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर नक्कीच तुम्ही मला आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हे मेसेजेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं एक चांगलं काम तुम्ही कराल आणि त्यांच्याही आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स असतील, स्टक झालेली एनर्जी असेल, तर त्यातून बाहेर पडण्यासाठीही मार्ग मिळेल. थँक्यू सो मच. हायर लर्निंग, हे हायर लर्निंगचं का कारण आहे बरं, तर प्रेम, इथं मला प्रेमाची खूप एनर्जी दिसते. तर येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या चांगल्या कर्माचं फळ, तुम्ही एक जोडीदार मॅनिफेस्ट करत होता, तो तुमच्या आयुष्यात येतोय. नात्यांमधलं विस्कटलेलं प्रेम तुम्हाला पुन्हा व्यवस्थित करायचं आहे, हिलिंग मिळण्यासाठी सुद्धा हे फळ तुम्हाला मिळते. तर हे हायर लर्निंग म्हणजे पास्टमध्ये जे तुमच्या एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात खडा टाकून तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही आता शिकलाय की असं नाही आहे. स्वतःवरही प्रेम करायचं आहे. जर दुसऱ्यावर प्रेम करताना आपण स्वतःला प्रेम करायचं विसरून जातो, तर पहिले तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं. हे तुम्हाला ह्या सगळ्या जर्नीनं तुम्हाला शिकवलं की स्वतःवर प्रेम करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करू शकता आणि दुसरी तुमच्यावर प्रेम करू शकता. तर ही एनर्जी मग असं हे होत नाही. ही एनर्जी अशी वादळ आयुष्यात आल्यानंतर तुमच्या लक्षात आले की अतिविश्वास नाही हे करायचा आणि स्वतःवर प्रेम करायचं आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं पहिलं हे करा. कोणाशिवाय एखादी व्यक्ती आयुष्यात असेल तर याच्याशिवाय माझं आयुष्याचं पान हलणार नाही आहे. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात असेल तरच माझं सगळं व्यवस्थित होईल, ती नसेल तर मी काहीही करू शकत नाही. हा जो तुमचा समज होता, हा जो तुमचा गैरसमज होता, हा तुमच्या आयुष्यातून इथं रिलीज केला गेलेला आहे. कारण आयुष्यात येणारी व्यक्ती ही प्रत्येक त्याचे कार्यकाळ असतो, कर्माचं एक काळ असतो. तो काळ पूर्ण झाला की ती आयुष्यातून निघून जात असते. आपण असो, दुसरे असो, कुणीही असो. इथं काय आपण म्हणजे जन्म आणि मृत्यू असेल किंवा जे काही असेल सोडून त्या काळासाठी ती व्यक्ती येणार, तिचं काम झालं, ती तुमच्या आयुष्यातून निघून जाईल किंवा त्याचं ते प्रेम आहे, त्या प्रेमानं ती तुम्हाला एनर्जिक करेल, तुम्हाला ती स्ट्रॉंग करेल, तिचं प्रेम ती शिकवून जाईल. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोण गेलं, कोण राहिलं, काही गैरसमज झाले, ब्रेकअप झाले किंवा सोडून गेलं, नाती तुटले, म्हणून आयुष्य संपत नसते. असा स्वामींचा मेसेज खूप स्ट्रॉंग मेसेज आहे हा, आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. म्हणून ही रीडिंग खरं तरी मला हे इथं करायचं हे झालं. हा विश्वास तुमचा असला पाहिजे तुमच्या स्वतःवर आणि स्वामींवर. स्वामींनी तुम्हाला इथं हेच दाखवून दिलं, नाती खूप महत्त्वाची असतात, नात्यांवर प्रेम करायचं, नाती जपायची. कारण नातं हेच तर कर्म आहे आपलं, हेच तर कर्म आहे. पहिल्या कर्माची सुरुवातच ही आपली नाती असतात, प्रेमाची नाती असतात. आणि ही नाती प्रेमाने जपायची असतात, वाढवायची असतात, फुलवायची असतात. आणि ती तुम्ही करताय. तर सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता शिकलाय. जे काही आहे तो क्षण, आत्ताचा जो क्षण आहे तो आनंदाने, सुखाने तो जगायचा, त्या क्षणाचा आनंद घ्यायचा, हे आपल्याला शिकवलेलं आहे. आणि हे स्वामींनी तुम्हाला शिकवलंय, त्यांच्या विश्वासाने तुम्हाला शिकवलंय. श्रीकृष्णांचा विश्वास तुमच्यावर आहे, राधाकृष्णांचा विश्वास तुमच्यावर आहे आणि तुमचं प्रेम म्हणूनच खूप असं फुलतंय, फळतंय आणि तुम्हाला खूप असे ब्लेस्ड करतायत. ते मला अजून एक कार्ड्स असं घ्यावं असं वाटतंय, तर बघूया. खूप छान एनर्जी आहे आणि खूप अशी प्रेमाची एनर्जी आहे. इथं प्रेमाची एनर्जी आहे आणि स्वामी तुम्हाला ह्याच तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देत आहेत. कारण इतकं मोठं वादळ येऊनही तुम्ही हललेले नाही आहात. तुमचे जे पाय तुमचे जे रोवलेले आहे, तुम्ही ह्या म्हणजे पृथ्वीशी, असं मला हे सुद्धा इथं दिसतंय. तुम्ही खूप कनेक्टेड आहात.
कनेक्टेड आहात. तुम्ही तुमचे म्हणजे जमिनीवर पाय आपण म्हणतो की नाही, तसं तुमचे पाय घट्ट रोवून तुम्ही पुढं थांबलात. तुम्ही त्या वादळाला सुद्धा प्रतिकार केला नाही, म्हणजे कुठलंही हे नाही, पण शांत तुमची शांतता, स्तब्धता, तुमचं ध्यान, तुमचं मेडिटेशन, तुमचं स्वामींवरचा विश्वास आणि तुमच्या प्रेमावरचा विश्वास, तुमच्या नात्यांवरचा विश्वास, हे तुम्हाला जिंकवण्यासाठी हे ह्याच्यामुळे तुम्ही जिंकलेले आहात. आणि हाच विश्वासाची तुमच्या इथं जीत होते. आणि हे स्वामी तुम्हाला फळ देत आहेत. तुम्हाला एक छान असा लाईफ पार्टनर जी कोणी असेल, जो कोणी असेल, तर तुमच्या आयुष्यात जो तुम्ही मॅनिफेस्ट केलेला असेल ते तुमच्या आयुष्यात लवकरच येते. थँक्यू सो मच. आणि महाअवतार बाबाजी, सोलची एनर्जी खूप आहे. तर सोल फ्लेम आणि सोल एक्सपेन्शन, थिंग्स, जी काही परिस्थिती आहे, परिस्थिती आहे, जी जशी आहे तशी स्वीकारणं, हे तुम्हाला स्वामींनी शिकवलंय. ह्या पास्टमध्ये तर तुम्ही काय शिकलाय? जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती तुम्हाला शिकवते, जी वेळ तुमच्या समोर येते, जे कर्म तुमच्या समोर येते, ते त्यावेळी करणं, हे तुम्ही शिकलाय. हे तुमच्या सोलनं शिकवलंय. आता स्वतःवर प्रेम करायचं आहे, जे समोर येईल ते करायचं आहे, आपलं कर्म चांगलं करायचं आहे आणि पुढं जायचं आहे. आणि हा तुमचा विश्वास स्वतःवरही होता आणि परमेश्वरावर, स्वामींवरही होता. आणि त्यामुळेच तुमच्या ह्या विश्वासाची खरं तर इथं जीत होते. आणि विश्वास ही एकच इथं, ही एनर्जी मला इथं खूप दिसते. विश्वास, तुम्ही विश्वास ठेवलाय, स्वामींवर विश्वास ठेवलाय, परमेश्वरावर विश्वास, तुमचे जे आराध्य असतील त्या आराध्यांवर तुम्ही विश्वास ठेवलाय. म्हणूनच तुमचं एक जग इथं बदलतंय. तुमचं जग, तुमचं सगळं हे बदलतंय आणि एक नवीन आयुष्य, नवीन अध्याय, नवीन सगळं सुरू होते. प्रेम येते आयुष्यात आणि खूप सारा अबंडन्स येतोय. आणि त्या प्रेमाची तुम्ही खूप अशी उत्साहाने स्वागत करताय. नात्यांमधला गैरसमज दूर होते आणि खूप सुख येते तुमच्या आयुष्यात. प्रेम येते, महालक्ष्मींचं आगमन होते, राधा आहेत. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. पर्सनली हवी असेल तर तिथून तुम्हाला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.